करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। दिल्लीच्या राजपथावर ज्यांनी गजी खेळाचे सादरीकरण करून संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला गजी खेळाची ओळख करून देणारे निमगाव मगराचे येथील गजी ढोल व जागरणाचा कार्यक्रम माळशिरस येथील मेन कॅनॉल शेजारी फुले नगर जवळ बांबुर्डी हद्दीमध्ये सौ देवई व श्री धनाजीराव एकनाथ मदने, सौ सविता व ॲडव्होकेट शिवाजीराव धनाजीराव मदने, कुमार दिग्विजय शिवाजीराव मदने, कुमारी अनुष्का शिवाजीराव मदने या परिवाराने कार्यक्रमाचे आयोजन केले होते। दुपारी गजी खेळ कार्यक्रम व सायंकाळी जय मल्हार वाघे मंडळ पार्टी तरंगफळ प्रोप्रायटर अंकुश शिंदे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मदने यांचे मूळ गाव माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे। सौ देवई व श्री धनाजीराव यांना एक मुलगा शिवाजीराव व 3 मुली आहेत। शिवाजीराव यांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन वकील केले आहे। सध्या मदने परिवार यांचा संसार सुखाचा व समाधानाचा सुरू आहे। त्यांनी गजी ढोल व जागरण गोंधळाचे कार्यक्रमाचे आयोजन करून ग्रामस्थ, मित्र परिवार व नातेवाईक यांना निमंत्रित केले होते। कमरेपर्यंत रुणारा समला, डोक्यावर तुरा आणलेला भगवा फेटा व दोन्ही हातात रंगीबेरंगी रुमाल घेतलेले पुरुष ढोलावर थाप पडताच थरकतात। ढोल, झांज, सनई आणि तुतारी यामधून एखाद्याने घातलेली दीर्घ साद यातून गजाला एक वेगळीच रंगत येते। गजी हा एक मर्दानी खेळ असून दिवसेंदिवस कमी होत चालला असला तरी निमगाव येथील लोकांनी तो टिकवलाच नव्हे तर दिल्ली दरबारीही पोहोचवला आहे। 1995च्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली दरबारी सांस्कृतिक कार्यक्रमात या खेळाचे सादरीकरण झाले होते। आता थोड्या मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत गावातील नवी पिढी मोठ्या जोमाने या खेळामध्ये उतरत आहे। या गजी नृत्यात ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या तर गजी नाचणाऱ्यास गजी म्हणतात। ढोलावरील टिपरू गजांना नाचवत टिपऱ्याप्रमाणे थरकणारे ढोल्यांचे पाय गजांना मार्गदर्शन करतात। पितळी झांज या टिपऱ्याची साथ करते। चढ उताराचा अंदाज घेत सुराच्या मदतीने सनई गजांना प्रोत्साहित करते। निमगावकरांचा हा पारंपरिक खेळ एक लोकनृत्य ठरते। निमगावकर त्यात पारंगत तर झाले आहेतच, शिवाय स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी जवळपास महाराष्ट्र धुंडलाय। खंडोबा हे निमगावचे कुलदैवत असून त्या देवतेला गजी घालण्याचा नवस केला जातो। नवस फेडीच्या दिवशी संबंधित भक्ताच्या दारात गजी खेळले जातात। त्यानंतर ढोल, देवाचा कोटंबा व देवाची परडी याची भक्त कुटुंबियांकडून मनोभावे पूजा झाल्यानंतर गजी खेळणाऱ्यांना शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण दिले जाते। मदने परिवाराने गजी ढोल व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करून ग्रामस्थ, मित्र परिवार व नातेवाईक यांना निमंत्रित केले होते।